हाय नमस्कार, मी संगीता किचनमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत तांदळाचे खिची पापड. तांदळाचे खिची पापड ही महाराष्ट्रातील एक पारंपरिक आणि अतिशय लोकप्रिय अशी चविष्ट रेसिपी आहे. ग्रामीण भागात तसेच शहरी भागातही ही रेसिपी आवडीने बनवली जाते. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पापड, कुरडया, सांडगे यासारख्या पदार्थांची लगबग प्रत्येक घरात दिसून येते. त्यामध्ये तांदळाचे खिची पापड हा एक खास आणि चवदार प्रकार मानला जातो. हलके, कुरकुरीत आणि सहज पचणारे असल्यामुळे हे पापड लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात. तांदळाचे खिची पापड बनवण्याची पद्धत पारंपरिक असून त्यामध्ये संयम आणि कौशल्य या दोन्हींची गरज असते. यातील मुख्य घटक म्हणजे तांदूळ. चांगल्या प्रतीचे किंवा साधे जसे तुम्हाला अवेलेबल असेल त्या पद्धतीचे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यांना पॅनखाली सुकवून घ्यायचं आणि त्यानंतर गिरणीमधून बारीक पीठ दळून आणायचं. तुम्ही तयार तांदळाचं पीठ वापरलं तरीही चालेल. इथे मी साध्या तांदळाचा वापर करून हे पीठ तयार केलेलं आहे. इथे आपण एका बाउलमध्ये तांदळाचे पीठ घेतले आहे. आता तुम्ही कोणतीही एखादी वाटी किंवा बाउल सेट करा आणि प्रमाणानुसार साहित्य घ्या, म्हणजे तुमचे खिची पापड अजिबात बिघडणार नाहीत. इथे आपल्याला एकच प्रमाण फक्त लक्षात ठेवायचं आहे की पिठाच्या दीडपट एवढं पाणी आपल्याला घ्यायचं आहे. इथे आपण पिठाच्या दीडपट एवढं पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि एका भांड्यामध्ये तांदळाचं पीठ काढून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये एक सपाट चमचा एवढा पापड खार घातलेला आहे. तसेच एक चमचा आपण मीठ घातलेलं आहे. आता हे मीठ आणि पापड खार पिठामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया. 1 मिनिटभर आपल्याला हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण जे पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे तर ते कडकडीत उकळलेलं आहे. आपल्याला अशाच पद्धतीने कडकडीत उकळलेलं पाणी घ्यायचं आहे. आता हे पाणी आपल्याला तांदळाच्या पिठावर सगळं थोडं थोडं करून घालायचं आहे आणि चमच्याच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी उकळलेलं असल्यामुळे काळजीपूर्वक आपण ही कृती करायची आहे आणि अशा पद्धतीने थोडं थोडं करून सगळं पाणी तांदळाच्या पिठामध्ये घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. दाखवल्याप्रमाणे तांदळाच्या पिठामध्ये आपल्याला थोडंसं करून उकळलेलं पाणी घालायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे आपण सगळं पाणी घातलेलं आहे. पुन्हा हे सगळं पीठ चांगलं मिक्स करून घेऊया. तांदळाच्या पिठामध्ये पापड खार, मीठ आणि उकळलेलं पाणी थोडं थोडं घालून चांगलं मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला या पिठावरती झाकण ठेवायचं आहे आणि 15 ते 20 मिनिट हे पीठ झाकून बाजूला ठेवून देऊया. तोपर्यंत एका भांड्यामध्ये एक तांब्या एवढं पाणी घेऊया आणि हे पाणी उकळण्यासाठी ठेवूया. झाकण ठेवून आपण हे पाणी उकळून घेऊया. तोपर्यंत 15 ते 20 मिनिटानंतर आपलं पीठ छानपैकी मिक्स झालेलं आहे, छान भिजलेलं आहे. तर आता आपण याला एका परातीमध्ये कॉटनचा ओला कपडा घेऊया आणि त्यावर हे पीठ घालूया. दाखवल्याप्रमाणे पिठामध्ये उकळलेलं पाणी घातल्यामुळे पीठ अजिबात भांड्याला चिकटलेलं नाही. आता आपण हे पीठ परातीमधील ओल्या सुती कपड्यावर घातल्यामुळे आपल्या हातालाही चटके बसत नाही आणि आपण या पिठाला चांगलं आता मळून घेऊया. त्यामधील राहिलेल्या गुठळ्या वगैरे असतील त्या पूर्णपणे मऊ करून घेऊया. अशा पद्धतीने ओला सुती कपडा घेतल्यामुळे पीठ अजिबात परातीला किंवा कपड्याला चिकटत नाही आणि आपले पीठ चांगले एकजीव मिक्स करून तयार होते. आता यानंतर आपण पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया आणि त्यांना चाळणीमध्ये ठेवूया.
अशा पद्धतीने आपण चाळणीमध्ये पिठाचे लांब लांब आकाराचे गोळे तयार करून घेतले आहेत आणि आता उकडण्यासाठी ठेवले आहे. गॅसच्या मोठ्या ते मध्यम आचेवर आपल्याला हे पीठ 25 ते 30 मिनिट चांगले उकडून घ्यायचे आहे. 25 ते 30 मिनिट मोठ्या गॅसच्या फ्लेमवर आपण हे पीठ उकडून घेतलं आहे आणि आता गॅसची फ्लेम बंद करूया. आता तुम्ही पाहू शकता की आपलं हे पीठ किती छान फुललेलं आहे. पुन्हा आपण त्याच प्रोसिजरनी परत तीच पद्धतीने परातीमध्ये ओला सुती कपडा घेणार आहोत आणि त्यावर हे उकडलेलं पीठ घालून पुन्हा एकजीव चांगलं मळून घेणार आहोत. आता हे पीठ मळताना अगदी गरम असल्यामुळे थोडा वेळ थांबून हे पीठ आपल्याला चांगले एकजीव मळून घ्यायचं आहे. मळून झाल्यानंतर आपण त्याला परातीमध्ये काढून घेऊया आणि यामध्ये 1 चमचा एवढे पांढरे तीळ घालूया. तसेच इथं मी 1 चमचा एवढे जिरे घातलेले आहेत. हे जिरे थोडेसे भाजून घेतलेले आहेत. तुम्ही जाडसर कुटून घेतलं तरीही चालेल. आणि आता जिरे आणि पांढरे तीळ आपण पिठामध्ये चांगले मिक्स करून घेऊया, चांगलं मळून घेऊया. हे पीठ चांगलं मळून घेतल्यानंतर छोटेसे गोळे तयार करून घेऊया. आपल्याला हव्या त्या साईजचे आपण गोळे तयार करून घेऊया. इथे आपण थोडे गोळे तयार करून घेतलेले आहेत. आता आपण पोळपाट आणि लाटण्याच्या मदतीने हे पापड लाटणार आहोत. यासाठी पुरी प्रेस मशीनचा वापर नाही केला तरीही चालेल. अगदी साध्या पद्धतीने हे पापड आपल्याला तयार करता येतात. पीठ परफेक्ट उकडल्यामुळे खिची पापड अजिबात तुटत नाही किंवा चिकटतही नाही. सुकल्यानंतरही त्याला चिरा पडत नाहीत किंवा तुटत नाहीत. आपले पीठ जर परफेक्ट उकडले नाही तर आपले पापड तुटू शकतात किंवा त्याला चिरा पडतात. तर अशा पद्धतीने अगदी पटकन असे तयार होणारे हे खिची पापड आपण तयार करणार आहोत. तर यासाठी मी प्लास्टिकच्या शीटचा वापर करूनही आपण हे पापड कशा पद्धतीने तयार करू शकतो हे मी तुम्हाला दाखवते आहे. प्लास्टिकच्या 2 शीटच्या मध्ये गोळा ठेवून आपण पोळपाटावर त्याला लाटून घेऊ शकतो. अशा पद्धतीने खूप झटपट असे पापड तयार होतात. जर आपल्याला हे पापड चांगले त्याच्या कडा गोल आल्या नाही तर एखाद्या झाकणाच्या किंवा ग्लासच्या मदतीने आपण दाखवल्याप्रमाणे ही पापड तयार करू शकतो. चला तर मग आपण राहिलेले सगळे पापड आता तयार करून घेऊया. हे पापड उन्हात चांगले वाळवले जातात. 2 ते 3 दिवस आपल्याला हे पापड उन्हामध्ये चांगले वाळवले की ते पूर्णपणे सुकतात आणि पूर्णपणे सुकल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये साठवून ठेवले जातात. वर्षभर कधीही गरज लागली की हे पापड तळून किंवा भाजून खाता येतात. परंतु मी इथे 1 दिवस आणि 1 रात्र फॅनच्या हवेखाली हे पापड पूर्णपणे सुकवले आणि त्यानंतर त्याला उन्हामध्ये ठेवले आहे. या रेसिपीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ती आरोग्यदायी आहे. तांदूळ पचायला हलका असल्यामुळे हे पापड जड वाटत नाहीत. तसेच घरच्या घरी बनवलेले असल्यामुळे यामध्ये कोणतेही कृत्रिम पदार्थ किंवा प्रिझर्वेटिव्ह नसतात. त्यामुळे हे पापड बाजारातील पापडाच्या तुलनेत अधिक सुरक्षित आणि पौष्टिक असतात. तांदळाचे खिची पापड बनवणे ही फक्त एक रेसिपी नाही तर एक प्रकारची परंपरा आहे. गावाकडे आजही महिला एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात पापड बनवतात. गप्पा, हशा आणि एकत्र काम करण्याचा आनंद यामुळे ही प्रक्रिया अधिक खास बनते. लहान मुलांनाही यात सहभागी करून घेतलं जातं. त्यामुळे त्यांना आपल्या परंपरांची ओळख होते. आजच्या धावपळीच्या जीवनात अशा पारंपरिक रेसिपी जपणे खूप गरजेचं आहे. तांदळाचे खिची पापड हे केवळ एक खाद्यपदार्थ नसून आपल्या संस्कृतीचा आणि घरगुती चवीचा एक सुंदर भाग आहे. या पापडांमधून आपल्याला आपल्या आई आजीच्या हातची चव आणि त्यांचे प्रेम अनुभवायला नक्कीच मिळते.
तांदळाची खिची पापड ही एक सोपी, चवदार, आरोग्यदायी आणि परंपरागत रेसिपी आहे. योग्य पद्धतीने बनवलेले हे पापड वर्षभरासाठी साठवून ठेवता येतात. त्यामुळे प्रत्येक घरात किमान एकदा तरी ही रेसिपी करून पाहावी आणि आपल्या परंपरेचा हा स्वादिष्ट वारसा जपावा. चला तर मग अशा पद्धतीने आपले सगळे पापड लाटून, छानपैकी सुकवून, तसेच कडकडीत उन्हामध्ये ठेवून तयार झालेले आहेत. तर आपण आता इथे काही पापड तळून पाहूया. तर तेलामध्ये घातल्याबरोबर हे पापड दुप्पट तिप्पट फुलतात आणि खूप छान स्वादिष्ट असे पापड तयार होतात. तुम्ही पाहू शकता की आपला पापड किती कुरकुरीत तयार झालेला आहे आणि आपल्या हाताला अजिबात तेल लागलेलं नाही. कुठल्याच प्रकारचं तेल पापडांनी सोकून घेतलेलं नाही. तांदळाचे खिची पापड तळले की छान फुलतात आणि अतिशय हलके आणि कुरकुरीत लागतात. याची चव साधी पण खूपच समाधानकारक असते. काही जण यावर चाट मसाला, मिरची पूड किंवा थोडं लोणी लावून खातात. दुपारच्या जेवणात, सणासुदीला, ताटात, अगदी चहाबरोबरही पापड छान लागतात. चला तर मग अशा चमचमीत आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी संगीता किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि हो, कमेंटही करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.